मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स, खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाईन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. पारणे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा पेच अखेर सुटलाय. सभापतीपदी अनुभवी नेते गंगाराम बेलकर तर उपसभापतीपदी खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे युवा शिलेदार संदीप सालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. किसनराव रासकर यांनी सभापती पदाचा आणि किसनराव सुपेकर यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही रिक्त झालेली पदं भरण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास जाधव यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गंगाराम बेलकर यांना बाजार समितीच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवण्याची संधी मिळाली आहे. बेलकर हे तालुक्याचे ज्येष्ठ नेते असून त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून यशस्वीपणे काम पाहिलं आहे आणि त्यांच्या पत्नी सौ अरुणा बेलकर यांनी देखील पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. दुसरीकडे उपसभापतीपदी वर्णी लागलेले संदीप सालके हे निलेश लंके प्रतिष्ठानचे अतिशय जुने आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. एका निष्ठावान युवा कार्यकर्त्याला संधी देऊन खासदार निलेश लंके यांनी तरुणांवरती मोठा विश्वास टाकला आहे. या निवडीपूर्वी खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये खासदारांनी बेलकर आणि सालके यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला आणि त्यानुसार ही निवड बिनविरोध झाली आहे. साधारण 3 वर्षांपूर्वी खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली या बाजार समितीवरती सत्तांतर झालं होतं. सत्तेच्या सुरुवातीला बाबासाहेब तरटे आणि बापू शिर्के यांना संधी मिळाली होती. त्यानंतर किसन रासकर आणि किसन सुपेकर यांनी कार्यभार सांभाळला. आता तिसऱ्या टप्प्यात बेलकर आणि सालके यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे. निवडीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. तर यावेळी माजी सभापती बाबासाहेब तरटे, किसनराव रासकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन बालेकर, डॉक्टर बाळासाहेब कावरे, नगरसेवक योगीराज गाडे आवटी, अशोक कटारिया, पद्मजा पठारे, छाया रोकडे, बाबासाहेब नर्हे, किसन सुपेकर, बापूसाहेब शिर्के, चंदन बळगट, अशोक कटारिया, विजय पवार, आबासाहेब खोडदे, सरपंच प्रकाश गाजरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते मोहनराव रोकडे, जितेश सरडे, सचिन पठारे, रवींद्र राजदेव, शहराध्यक्ष संदीप मते, रायभान आवटी, शिवाजी बेलकर, उद्योजक संतोष गायखे, बाळासाहेब खिलारी, श्रीरंग रोकडे, रवींद्र गायखे, तुकाराम चव्हाण, संदीप चौधरी, भूषण शेलार, बाळासाहेब दिघे, पंकज बेलकर, चैतन्य बेलकर, ॲडव्होकेट गणेश कावरे यांच्यासह सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित होते. पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती पदाची आज निवड झाली. या तालुक्याचे लोकनेते आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय विजयराव आवटी आणि माजी आमदार नंदकुमार जावरे यांच्या नेतृत्वाखाली 3 वर्षापूर्वी बाजार समितीची निवडणूक झाली. स्पष्ट असं बहुमत या पॅनलला त्या ठिकाणी मिळालं आणि हे मिळत असताना गेल्या मागच्या 3 वर्षामध्ये दोन
व्यक्तींना त्या ठिकाणी सभापती उपसभापती देण्याचा मान मिळाला, परंतु मला लेट परंतु थेट एक चांगल्या पद्धतीचा न्याय खरं तर या सर्व नेतृत्वाने दिला. मी मनापासून लोकनेते निलेश लंके साहेबांचं अभिनंदन या ठिकाणी करेल. आणि विशेषतः या परंपरा आहे या बाजार समितीची का अत्यंत स्पष्ट असा कारभार त्या ठिकाणी करायचा, कुठलाही कलंक लावायचा नाही. आता मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, 2001 साली पारनेर पंचायत समितीची मी निवडणूक लढलो आणि ती लढत असताना आदरणीय नंदकुमार जावरेंच्या नेतृत्वाखाली पॅनल आला, माऊली पठार यांनी नेतृत्व केलं. त्यावेळेला मला पंचायत समितीचं सभापतीपद 2004 साली मिळालं. मी तोही कारभार न कलंक लावता अत्यंत चांगल्या पद्धतीचा केला. आणि साधारणतः 2012 साली माझी पत्नी पंचायत समितीचं उपसभापतीपद त्या ठिकाणी मिळालं. आणि त्यावेळेला तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी सर्व तालुक्यातील जनतेच्या वतीनं मला त्या ठिकाणी करायला मिळाली. आणि आज विशेष आनंद वाटला का पारनेर तालुक्यामध्ये सभापती पदाची हॅट्रिक बेलकर परिवाराला कुटुंबाला त्या ठिकाणी मिळाली. त्याचं श्रेय तालुक्याच्या नेत्यांना आणि सर्व जनतेला जातं. मी मनापासून नेत्याचं आणि जनतेचं या ठिकाणी अभिनंदन करील. आणि सर्वांना अपेक्षा असेल अशाच पद्धतीचा कारभार पुढील काळामध्ये जो काही कार्यकाळ असेल त्या काळामध्ये बाजार समितीची उंची एक वेगळी नगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात नेण्याच्यासाठी मनातून त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि स्वच्छ असा कारभार करून एक शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकरी असतील, सर्व तालुक्यातील भाजी मार्केटचे शेतकरी असतील, या सर्वांना चांगला न्याय देण्याचं काम या पुढील काळामध्ये करेल. असंच या प्रसंगी मी अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. आणि पत्रकारांनी देखील या निवडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आणि ज्यांनी ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मला आजच्या या निवडीमध्ये सहकार्य केलं, विशेषतः सांगायचं जर झालं तर पारनेर नगरपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व नगरसेवक त्यांनी मनातून अत्यंत चांगलं प्रेम केलं आणि माझी शिफारस केली. तसंच पारनेर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते असतील, युवक असतील, त्यांनी देखील चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद आणि नेत्याकडं माझी शिफारस केली. त्यामुळंच मला खरं तर हे पद मिळालं. मी या ज्यांनी अपेक्षा ठेवून मला या पदावर बसवलं त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम पुढील कार्यकाळामध्ये करील. अशाच पद्धतीच्या मी या ठिकाणी सदीच्या शुभेच्छा सर्व जनतेला देतो आणि त्यांना न्याय देण्याचं काम करील एवढीच अपेक्षा व्यक्त करून तुम्ही आलात आणि माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आज पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आमचे मार्गदर्शक आणि आमच्या पठार भागाचं भूषण गंगाराम शेठ बेलकर यांची बहुमताने निवड झाली. त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र संदीपराव सालके यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली. या दोघांनाही मी टाकळी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं शुभेच्छा देतो. भविष्य काळामध्ये निश्चितच गंगाराम शेठ सभापती झाले त्याचा निश्चितच फायदा आपल्या पठार भागाला होईल अशा आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा दोन्ही मान्यवरांना शुभेच्छा देतो. थांबतो. आज बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक या ठिकाणी झाली. खरं तर आमचं काळेवाडी हे सरहद्दीवरचं गाव आणि त्या गावाला निलेश लंकेंनी आज संधी दिली. निश्चित त्या संधीचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही शेतकरी आहोत आणि त्या शेतकरी संस्थेवर आमचे मोठे बंधू गंगाराम शेठ यांची निवड झाली. निश्चितपणे ते त्या पदाला मान आणि त्याचं निश्चितपणे मान राखतील ही मी या ठिकाणी ग्वाही देतो. म्हणजे आमचे मोठे बंधू, आमच्या बेलकर कंपनीला कुठलाही परिवाराला कुठलाही वारसा नसताना आज ही जी काही संधी मिळाली त्याबद्दल खासदारांचं तर मनोमन आभार आहेच, परंतु गंगाराम शेठ यांना सभापती पदाकरता आणि उपसभापती संदीप सालके यांनाही त्यांच्या पुढील वाटकीय वाटचालीकरता त्यांना भरभरून अशा शुभेच्छा देतो. पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये ज्यांची 35-40 वर्ष राजकारणामध्ये गेली असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय गंगाराम शेठ बेलकर साहेब यांची आज पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं मनपूर्वक हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ते अनेक वर्ष या पारनेर तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती पदावर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव या संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांचा आहे.
त्यांच्या पत्नीसुद्धा पंचायत समितीच्या काही वर्ष उपसभापतीपदी राहिलेल्या आहेत. असा या परिवाराचा खूप मोठा जनसंपर्क या संपूर्ण तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून अनेक दिवस त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची सुद्धा त्यांनी 3 ते 4 टर्म त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये राहिलेले आहेत. आणि मग अनेक वेळा त्यांच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाला त्यांना अनेक वेळा त्या ठिकाणी हुलकावणी मिळालेली होती. ती मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी आवर्जून तालुक्याला सांगायला वाटतं की एक चांगलं काम करणाऱ्या माणसाला अनेक समस्या अडचणी उभं करणारं अनेक मंडळी त्या ठिकाणी तालुक्यामध्ये असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आजचा दिवस बेलकर परिवाराच्या जीवनामध्ये सुवर्णाक्षरांनी असा दिवस आहे, लिहून ठेवणारा दिवस आहे की खरंच अतिशय ज्येष्ठ अनुभवी अशा नेतृत्वाला शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी म्हणून आदरणीय गंगाराम शेठ बेलकर यांना ही संधी मिळालेली आहे. भविष्यामध्ये लोकनेते खासदार निलेश लंके साहेबांनी जी ही संधी दिलेली आहे या संधीचं ते सोनं करतील असा मी या ठिकाणी या निमित्ताने ठाम विश्वास देतो की खरंच भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या ज्या काही बाजार समिती आहेत त्या चांगल्या बाजार समित्यांची पाहणी करून तिथला कारभार समजून घेऊन त्या धर्तीवर आपल्याला या पारनेर तालुक्यामध्ये सामान्य शेतकऱ्यांसाठी काही करता येतं आहे का ते भविष्यामध्ये आम्हाला या ठिकाणी नक्की करता येईल. आणि लोकनेते खासदार निलेश लंके साहेबांनी सुद्धा या सद्यस्थितीमध्ये जो घेतलेला निर्णय आहे तो अतिशय चांगला घेतला आहे. त्याचं कारण असं आहे, होणाऱ्या भविष्यात 2-3 महिन्यामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका येणार आहेत त्या निवडणुकांसाठी सुद्धा बेलकर साहेबांचा जिल्हा परिषद टाकळीडोकेश्वर गटामध्ये तर जास्तच प्रभाव त्या ठिकाणी त्यांचा अनेक वर्ष राहिलेला आहे आणि भविष्यसुद्धा आहे. आणि म्हणून टाकळीडोकेश्वर गटामध्ये एक चांगल्या प्रकारची विजयाची घोडदौड त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे. आणि तसं पाहिलं तर पारनेर तालुक्याच्या सुद्धा प्रत्येक गावातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत, मोठा जनसंपर्क आहे. आणि त्यामुळे मी आज आवर्जून या निमित्ताने सांगेन की गंगाराम शेठ बेलकर यांची झालेली जी काही बाजार समितीच्या सभापतीची निवड आहे भविष्यामध्ये विरोधकांचं एकही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला एकही सीट येईल अशी मला या ठिकाणी खात्री नाही. बेलकर साहेबांच्या मार्गदर्शनासाठी विरोधकांचा आम्ही भविष्यामध्ये प्रचंड पाडाव या निमित्ताने करू एवढा याच ठिकाणी आज मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून विश्वास वाटत आहे. आणि आज लोकनेते खासदार निलेश लंके साहेब असतील, दीपक अण्णा लंके असतील, राणीताई लंके असतील या परिवाराने अतिशय विचारपूर्वक हा घेतलेला या निवडणुकीच्या काळामधला जो निर्णय आहे तो अतिशय योग्य आहे हे मी आज या निमित्ताने आपल्याला सांगेल. पुन्हा एकदा आदरणीय गंगाराम शेठ बेलकर साहेबांना या पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरलेली बाजार समिती यामध्ये त्यांनी खूप चांगलं काम करावं अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी देतो. रामकृष्ण हरी. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.